कर्माचा नियम बुद्धांचे तत्वज्ञान. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बुद्धांनी सांगितलेल्या एका अत्यंत गूढ आणि महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. तो विषय आहे कर्माचा नियम. कधी कधी आपल्या मनात प्रश्न येतो, काही लोक खूप चांगले असतात तरी त्यांच्या जीवनात दुःख का येतं, आणि काही लोक वाईट वागतात तरी त्यांना सुख का मिळतं. जीवनात घडणाऱ्या या सर्व घटनांच्या मागे एक नियम काम करत असतो, तो म्हणजे कर्माचा नियम. बुद्धांनी सांगितलं आहे, मनुष्य आपल्या कर्मांचा वारसदार असतो. याचा अर्थ असा की आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळतंच. आजच्या या ऑडिओ बुकमध्ये आपण कर्माचा नियम सखोलपणे समजून घेणार आहोत. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे कृती. पण बुद्धांच्या शिकवणीनुसार कर्म फक्त शरीराने केलेली कृती नसते. आपण जे विचार करतो, आपण जे बोलतो आणि आपण जे करतो, ही तिन्ही गोष्टी कर्म आहेत. बुद्धांनी सांगितलं आहे, मन सर्व गोष्टींचं मूळ आहे. जर आपल्या मनात चांगले विचार असतील तर आपली कृतीही चांगली होते. पण जर मनात राग, द्वेष आणि मत्सर असेल तर त्यातून वाईट कर्म जन्माला येतात. कर्माची एक सुंदर कथा. एकदा एक मनुष्य बुद्धांकडे आला. तो खूप दुःखी होता. त्याने बुद्धांना विचारलं, भगवंत, माझ्या जीवनात इतकं दुःख का आहे? बुद्ध शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. नंतर त्यांनी त्याला एक प्रश्न विचारला, जर एखादा माणूस जमिनीत आंब्याचं बी पेरतो तर त्याला कोणतं फळ मिळेल? त्या माणसाने उत्तर दिलं, आंबा. बुद्ध म्हणाले, आणि जर तो कडू बियाणं पेरतो तर त्याला गोड फळ मिळेल का? तो माणूस म्हणाला, नाही. मग बुद्ध म्हणाले, जसं बी पेराल तसं फळ मिळेल. तसंच जीवनातही आहे. आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं. कर्माचे 3 प्रकार. बुद्धांनी कर्माचे 3 प्रकार सांगितले. शारीरिक कर्म. आपण शरीराने जे काही करतो ते शारीरिक कर्म आहे. उदाहरणार्थ, कोणाला मदत करणे, दान देणे, एखाद्याला आधार देणे ही चांगली कर्म आहेत. पण हिंसा करणे, कोणाला त्रास देणे, चोरी करणे ही वाईट कर्म आहेत. वाणीचे कर्म. आपण बोलतो ते शब्द खूप शक्तिशाली असतात. एक गोड शब्द एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलू शकतो, पण एक कठोर शब्द एखाद्याच्या मनाला खोल जखम देऊ शकतो. म्हणून बुद्धांनी सांगितलं, सत्य बोला, गोड बोला आणि कोणालाही दुखावू नका. मानसिक कर्म. आपल्या मनातील विचार ही कर्म असतात. राग, द्वेष, मत्सर हे सर्व वाईट मानसिक कर्म आहेत. पण प्रेम, करुणा, मैत्री, दया हे चांगले मानसिक कर्म आहेत. कर्म आणि जीवन. काही लोक म्हणतात, जीवनात जे घडतं ते नशिबामुळे घडतं. पण बुद्धांनी सांगितलं, नशीब म्हणजे भूतकाळातील कर्मांचे परिणाम. जर आपण भूतकाळात चांगले कर्म केले असतील तर त्याचे परिणाम सुखाच्या रूपात दिसतात. पण जर वाईट कर्म केले असतील तर दुःखाच्या रूपात परिणाम दिसतात. एकदा एक माणूस बुद्धांना शिवीगाळ करत होता. तो खूप रागाने बोलत होता, पण बुद्ध पूर्णपणे शांत होते. शेवटी तो माणूस थकला आणि शांत झाला. मग बुद्धांनी त्याला विचारलं, जर एखादा माणूस दुसऱ्याला भेट देतो आणि तो ती भेट स्वीकारत नाही तर ती भेट कोणाकडे राहते? तो माणूस म्हणाला, ज्याने भेट दिली त्याच्याकडे. बुद्ध म्हणाले, तसंच आहे. तू मला राग देत आहेस, पण मी तो स्वीकारत नाही. ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या प्रतिक्रिया देखील कर्म असतात. चांगले कर्म कसे करावे? बुद्धांनी चांगले जीवन जगण्यासाठी काही साधे नियम सांगितले. 1. सत्य बोला. 2. हिंसा करू नका. 3. चोरी करू नका. 4. इतरांना मदत करा. 5. करुणा ठेवा. जर आपण हे नियम पाळले तर जीवन शांत आणि आनंदी होते. कर्म बदलता येते का? बुद्धांनी सांगितलं, भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य बदलता येतं. जर आजपासून आपण चांगले विचार केले, चांगले शब्द बोलले आणि चांगली कर्म केली
तर हळूहळू जीवन बदलू लागते. बुद्धांचा कर्माचा नियम आपल्याला एक अत्यंत सुंदर संदेश देतो. तो म्हणजे आपण आपल्या जीवनाचे निर्माता आहोत. आपले विचार, आपले शब्द आणि आपली कर्म यावरच आपल्या जीवनाचा मार्ग ठरतो. म्हणूनच नेहमी चांगले विचार करा, चांगले शब्द बोला आणि चांगली कर्म करा. यामुळे जीवनात नक्कीच शांतता, आनंद आणि समाधान येईल. जर